मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। साड्यांवरचे ब्लाउजेस त्याचे डिझाईन हा जो मेन व्हिडिओ आहे तो आपल्या यूट्यूबवर मी अपलोड केलेला आहे, तर तो नक्की पहा। साड्यांचे जे काट असतात म्हणजे ब्लाउजमध्ये जे काट येतात त्याचे वापरून डिझाईन केलेले हे ब्लाउजेस आहेत। खूप सुंदर सिंपल असे हे डिझाईन केलेले आहेत, खूप छान दिसतात। कलर कॉम्बिनेशन साड्यांचं आणि ब्लाउजचं जेव्हा विरुद्ध कलर असतो म्हणजे काटासारखा, मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी काटाचा वापर वेगळं केलं तर ब्लाउजला एक खूप छान लुक येतं। रेट काय असतात ब्लाउजचे ते डिझाईनवरती, त्याच्यात मेहनत किती आहे, ते काट किती व्यवस्थित तुम्ही डिझाईन केलेलं आहे, वेळ किती जातो त्याच्यावरती सिलाई हे वेगवेगळे असते तुमच्या एरियानुसार। हेही तुम्ही विचारलं, मी तेही सांगितलं। आता हा तुम्ही ब्लाउज पाहता सिंपल दिसतोय, पण जो काट आहे मागे त्याला जे डिझाईन केले त्यामुळं ब्लाउजचा लुक हे खूप सुंदर येतो। हे दोन झाले, त्यानंतर हे एक तिसरं आहे। सिंपल आहे, रनिंग जशी साडी आहे ओव्हरऑल त्याच्यावरती ब्रॉकेटवाला ब्लाऊज आलेला आहे आणि त्याचं ती डिझाईन केले आणि प्रिन्स कट आहे। सिंपल केलेला आहे, कारण पूर्ण जे साडी आहे ती भरभक्कम भरलेली आहे आणि ब्लाऊजमध्ये पूर्ण ब्रॉकेट आहे, तर त्याच्यात जास्त काही डिझाईन किंवा लेस वापरलेलं नाही। मागे फक्त थेंब गळा केलेला आहे आणि त्याला एक असं बटन लावलेलं आहे आणि हे सिंपल साडी आहे। साडीची क्वालिटी खूप छान आहे, त्याच्यावरचा सिंपल कटोरी ब्लाऊज आहे। पण जे काट आहेत त्याचं मी पायपिन म्हणून बॅक साईडला जे स्क्वेअर गळा आहे तो तिथंच वापरलेला आहे, कारण काटाला डिझाईन आली होती त्यानुसार मी ते डिझाईन केलेले। तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी ह्याच्यात दिले। मेन व्हिडिओ चेकआउट करा तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने हे डिझाईन केले। धन्यवाद।